गिरणासाठी आम्ही रात्रीच्या 23:55 जाम सफर ही ट्रेन बांद्रा टर्मिनलवरून पकडणार आहोत। साधारण ही ट्रेन सकाळी 12 वाजताच्या आसपास राजकोटमध्ये पोहोचते। बघूया आता उद्या किती वाजता पोहोचते ती। सकाळचे 5:30 वाजलेले आहेत, सर्वजण झोपलेले आहेत। अहमदाबाद में हम पहुंच चुके हैं। अहमदाबाद यह है अहमदाबाद रेलवे स्टेशन। हम है B6 बोगी में। दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी राजकोटला बरोबर 12 वाजता पोहोचलेलो आहोत। आम्ही आता राजकोट रेल्वे स्टेशन ट्रेनची वाट बघतोय। मुंबईमधून आम्ही राजकोटला पोचलो, कारण आम्हाला डायरेक्ट जुनागडची तिकीट काढली होती, पण ती कन्फर्म नाही झाली, ती म्हणून कॅन्सल करून दुसऱ्या गाडीची तिकीट काढली। त्याच्यामुळे आम्ही आता इथे राजकोटमध्ये उतरलेलो आहे। 3:09 आमची ही ट्रेन आहे, थोड्याच वेळात पोचेल, म्हणून आम्ही तर इथंच जेवण केलं आणि त्याच्यानंतर आता पुढे निघणार आहोत। राजकोटमध्ये दुसरी ट्रेन आलेली आहे। राजकोट ते जुनागड साधारण 2 तासाचे अंतर आहे। ट्रेनच्या दोन्ही बाजूला सुंदर अशी हिरवीगार शेती पाहायला मिळते। आता आम्ही जुनागड रेल्वे स्टेशनला उतरलो आहोत। साधारण संध्याकाळचे 5:10 झाले आहेत। बरोबर वेळेमध्ये ट्रेन जुनागडमध्ये पोहोचलेली आहे। शनिवार रिक्षा पकडून रूम बघण्यासाठी गिरनार पर्वताच्या पायथ्याशी असणाऱ्या आश्रमाकडे निघालो। रिक्षाचे भाडे साधारण 200 रुपये भाडे आकारले जाते। पाच ते 10 मिनिटांमध्ये आम्ही रूमच्या ठिकाणी आपण पोहोचणार आहोत। समोरचा जो पर्वत दिसतोय ना, तोच गिरनार पर्वत आहे। मोठा गेट बघितल्यानंतर आम्हाला वाटले आता आम्ही एकदाची पोहोचलो आहे। आम्ही हॉटेलला पोहोचलो। साधारण संध्याकाळचे 6 वाजले आहेत। एका रूमचे भाडे 24 तासासाठी 1500 रुपये आहे। आम्हाला 2 दिवसाचे बुकिंग पाहिजे होते, म्हणून आम्ही 2 दिवसासाठी बुकिंग केले। म्हणून आम्ही 3000 रुपये प्रमाणे 2 रूम बुक केले। त्यासाठी आम्हाला 6000 रुपये द्यावे लागले।
सुंदर, क्लीन आणि चकाचक असं हे आश्रम म्हणजेच हॉटेल आपल्याला दिसतंय. ही रूम आम्ही भाड्याने घेतलेली आहे. दिवसा 1500 रुपये, 2 दिवसाचे 3000 रुपये. एका रूममध्ये आपण 4 व्यक्ती राहू शकता अशी क्लीन आहे. थंड पाणी, गरम पाणी, इतर खूपच कडक अशा पद्धतीचं आपल्याला इथे मिळतं आहे. आम्ही ते चेक केलेलं आहे. बाजूलाच वॉश बेसिन देखील दिलेले आहे, आरसा दिलेला आहे. पाणी तर खूपच आहे. मस्त असं ठिकाण आम्हाला इथे मिळालेलं आहे. खूपच सोय या हॉटेलमध्ये आहे. मंदिरामध्ये आरती चालू आहे, त्यामुळे ढोलचा आवाज येत आहे. वाटतं जवळ जवळ आहे, पण आता इथं किती डिस्टन्स आहे बघा. खूप आहे, 2.3 किलोमीटर. नाही नाही, याच्यामध्ये आपण बसताना बघत जवळ येतात ती. नाही मेंटेन करते नाही. गुड मॉर्निंग.
इकडून पण रस्ता आहे, 2 रस्ते आहेत. हा चिकडे गेला काय काय मस्त असा अनुभव घ्यायला मिळाला, सुंदर असे आजची सवारी आहे. भूक लागल्यानंतर लगेचच आपल्याला अंबाजी माता मंदिर पाहायला.
श्री गुरु दत्तात्रेय संस्थान गिरनार जुनागढ़। यहाँ पे प्रसाद मिलता है, पेट भर के प्रसाद यहाँ पे मिल जाता है। महाप्रसाद घेऊन आम्ही पुन्हा वरती चढायला सुरुवात केली। बघा की अनलिमिटेड भोजन आहे। पोट भरून आपल्याला इथे महाप्रसाद भेटतो। लागेल तेवढेच अन्न तुम्हाला घेण्यासाठी सूचना दिल्या जातात, कारण जेवणाची या अन्नाची नासाडी होऊ नये म्हणून हे बघितलं जातं। थोडंसं वर आल्यानंतर छोटीशी ती गुफा आहे, तिथून आम्ही जाण्याचा प्रयत्न केला। श्री दत्तगुरूंचे दर्शन घेऊन गिरनार शिखर फिरून आम्ही परतीच्या प्रवासासाठी रोपवेच्या ठिकाणी आलो। आता रोपवेसाठी निघालेलो आहे। दर्शन वगैरे, सेल्फी पॉइंट, उडन खटोला, उडन खटोला, हे असं उडन खटोला खूप असं सुंदर असं। रोपवेमध्ये बसून आम्ही परतीच्या प्रवासासाठी म्हणजे खाली उतरण्यासाठी सुरुवात केलेली आहे। टायर भले खाली लागतो, मग रोप वरनं जातो। बघा ना, टायरला रोप बांधलेला आहे ना, बघा ना, हा बघा टायर खालनं जातो, रोप वरनं जातो। कसा तरी पण कशी जाते? नाही 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 नाही, रोप वरून आहे, टायर खाली नाही। आता टायर लागला खाली, तेच ना, रोप वरून आहे, मग टायर खाली जातो कसा? एक दिवस अभ्यास करायला यायला लागला इथे सुटपर येते ह्या बॅगा भरा आपल्या जुनागडीत। अरे तिथं वाटतं जवळ जवळ आहे, पण आता इथे किती डिस्टन्स आहे बघा ना। खूप आहे, मग 2.3 किलोमीटर आहे। नाही नाही, यांच्यामध्ये आपण बसताना बघा ना, जवळ येतात ती। हा, इथं बघ किती लांब डिस्टन्स आहे। रोपवेमधून खाली उतरून आम्ही उडान खटोल्याच्या गेटमधून आम्ही बाहेर पडलो। संपले का? पैसे संपले? श्री दत्तात्रेय महाराज, गिरनार पर्वत आणि इतर ठिकाणी बघून आम्ही जुनागड ते सोमनाथ दर्शनासाठी आम्ही तिथून निघालो। वीस ते 25 किलोमीटर पुढे गेल्यानंतर आम्ही सर्वांनी उसाचा रस प्यायलो, थोडी विश्रांती केली आणि पुन्हा प्रवासाला सुरुवात केली। आम्ही आता सोमनाथ मंदिराच्या रिक्षा स्टॉपजवळ उतरलेलो आहे। इथे मंदिराच्या गेटच्या आसपास आम्ही मोबाईल जमा करू, कारण का मंदिरामध्ये मोबाईल या चामड्याच्या वस्तू या अलाउड नाही आहेत, त्याच्यामुळे आम्ही बाजूलाच तिथे वस्तू सर्व जमा केल्या आणि मंदिरात प्रवेश केला। सोमनाथाचं दर्शन घेऊन आम्ही तिरंगी 3 नद्यांचा संगम या ठिकाणी आम्ही जाण्यासाठी निघालो। ह्या ठिकाणी
पाण्यावर तरंगणाऱ्या पक्ष्यांसाठी इथे खूप त्यांच्याबरोबर फोटो काढण्यासाठी खूप गर्दी असते. श्री संगम आया है इधर. सारा बाजार है. फोटो काढ ना यार. काय व्हिडिओ रेकॉर्डिंग कर. रेकॉर्डिंग कर रेकॉर्डिंग. इकडून फोटो येणार नाही. अरे पडला. स्लिप हो रहा है 2-3 गिरे. कुठे गेले? इथे पुढे समोर पुढे जायचं. बिंदास ओपन आहे मस्त. इथे या, इथे हात धुवा. कबूतर कबूतर. शॉप के बाहर राम मंदिर है. ये कितना है? 108. 108 है. जेवण पण चालू हिरवीने संगम लावलं आता. 108 वाला है. फोन कर तिकडून, फोन कर. ये स्फटिक रियल है, वो म्यूजियम पे है. ये ओरिजिनल है. श्री शारदा काय पाटील ते तुम्ही बोलले ना, हा शंख आहेत ना, हा ते असे बनवता येत नाही. ते ओरिजिनल शंख आहेत ते सगळे. हा तो बोलला वो बनवले हा बनवले बोलला. नाही अहो, ते तुम्हाला सगळे बोलतो. तो तुम्हाला फसवलं म्हणजे त्याला राग आला तुमच्या बोलण्याचा. ओके म्हणून तो उलटा बोलला तुम्हाला. ओके असं होतं काय. बोलणार की बाबा हे आहे म्हणून. मी तुम्हाला सेपरेट सांगू शकतो. शंख कधीच बनवले जात नाही, ते ओरिजिनल आहे. दुकान कोणी कामी नाही. वापस भी. किधर से है? थांबवा थांबवा थांबा जरा. चलो चलो. गुंफा बघायचे, गुंफा बघायचे. लई डेंजर आहे. दक्षिणा देते जाई, प्रसाद लेते जाई. अरे बाबा रे. मला वाटलं तिकडून निघायचं आहे वाटतं.
मुंबई